जय महाराष्ट्र मित्रांनो, जसं आपण बघू शकता या सोंगाड्या सरकारनं कसा हलगर्जीपणा लावलेला आपल्या मराठा बांधवांसोबत। ज्या महाराष्ट्रात मराठांनी स्वराज्य निर्माण केलेलं आहे त्या महाराष्ट्रात कसा हलगर्जीपणा, कसं सोंगेचं रूप घेऊन सरकार बसलेलं आहे। आपल्या मराठा बांधवांना आझाद मैदानातून थोडं थोडं पुढं करत यांनी बार्शी मार्केटपर्यंत आणलेलं आहे आणि इथून आपल्या बांधवांना शहराच्या बाहेर काढायचं षडयंत्र चालू आहे। जसं आपले मराठा बांधव इथं थांबलेत, आपण यांच्याशी बोलू। यांनी आझाद मैदानावरून कसं यांना टप्प्याटप्प्याने यांना वाशी मार्केट आणून इथून डायरेक्ट मुंबईच्या बाहेर पाठवायची तयारी केलेली आहे। तर आपण आपल्या बांधवांना सविस्तर विचारू, यांनी आझाद मध्ये पण कसं पाठवलं यांना। माझं नाव बाबासाहेब शिंदे। आपण कुठून आले? आम्ही तालुका पाटोदा, बीड जिल्हा, आमचं गाव महेंद्रवाडी। आम्ही या ठिकाणावरून आझाद मैदानावर दादा संघ पोहोचलो होतो। दादा पशीच आमची गाडी लावलेली होती टेजच्या पाठीमाग। तिथनं दादा म्हटले रोडवरच्या गाड्या काढा पार्किंगला। आम्हाला कॉर्नर पार्किंग दिली। रात्री आम्ही कॉर्नर पार्किंगला गेल्याच्या नंतर तिथं पोलीस बंदोबस्त असल्यामुळे आम्ही तिथंच साईडला, रोडच्या साईडला गाड्या लावल्या। सकाळी आम्हाला पोलीस फोर्स आमच्याकडे आला, त्यामुळे ते दमदाटी करत होते आम्हाला। लाईव्ह व्हिडिओ आपण बघू शकताय। कारण दावून तुम्ही आता 3 वाजेपर्यंत कोर्टाचा नियम आहे, तुम्ही वाशीला तुमची पार्किंग दिली। जसं आपण व्हिडिओ मध्ये बघू शकता, व्हिडिओ मध्ये बघू शकता। यांनी दमदाट्या करून आपल्या बांधवांना, आपल्या मुंबई, आपल्या मराठी माणसाची हक्काची मुंबई आपल्याला दमदाटी करून इथून मुंबईच्या बाहेर पाडायचा हा कटका रस्ता रचलेला आहे। तुम्ही सांगा, तुम्हाला इथून कसं आणलं? आम्हाला तिथून वाकरून वाशीला म्हणलं इकडे। आता इथून काय सांगतात? इथून काय नियोजन आहे पार्किंगचं? इथून मी काढामध्ये पाहिजे। आता इथून गाड्या काढा म्हणतात, आता इथून कुठं गाड्या जायचं? काढा म्हणतात। एसपी साहेब आलते आताच इथं, त्यांचा मी व्हिडिओ काढला नाही। आम्ही व्हिडिओ काढतो मनोज दादापर्यंत। गंगाधर नाना काळकुटे यांना मी कॉल केलता, आता 10 मिनिटापूर्वी मी कॉल केलता। नाना म्हणले संयम माळगा, दादाचा आदेश आहे संयम माळगा, आम्ही त्यामुळे संयमी आहोत। ज्यावेळेस आमच्या संघ सरकार नोटंकी करण त्यावेळेस आम्ही सरकार संघ नोटंकी करायलाच लावू, त्यांना भाग पाडू। 100% या सरकारला कळलं पाहिजे की असे सोंगाडे चाले चालणार नाहीत, कारण शेवटी जे गाव करेल ते राव करू शकत नाही। तर या सरकारला निवेदन आहे की जे आपलं शांततेत मनोज दादाचं ऐतिहासिक आंदोलन चालू आहे याला गालबोट लावायचा प्रयत्न करू नये आणि लवकरात लवकर आमच्या बांधवांना, जे पूर्ण ट्रक इथं थांबलेले आहेत, गाड्या थांबलेत लांब लांबून, आमचे जे बांधव आहेत यांना लवकरात लवकर पार्किंग उपलब्ध करून द्यावी आणि आपल्या बांधवांना लवकर पार्किंग मध्ये पाठवून आझाद मैदानाकडे येण्यासाठी परवानगी द्यावी। धन्यवाद।